नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण चकोल्या कशा करायचे ते पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, चवीप्रमाणे मीठ, 7-8 मिरच्या अशा मधनं कट करून घेतल्यात, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. आता हे सर्व जिन्नस एका कुकरमध्ये घालून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहेत. आणि ही डाळ शिजवताना डाळीमध्ये पाणी ओतल्यानंतर 1 चमचा तेल घालायचे, जेणेकरून ही डाळ ओतू जाऊ नये म्हणून. आणि डाळ शिजवताना बारका चमचा हळद ही घालायची आहे. इथे मी 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी फोडणी तयार करणार आहोत. इथे थोडीसा कढीपत्ता घेतलाय, खोबरं आलं लसूणची पेस्ट घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर. ऑलरेडी आपण शिजवताना मिरची घातली होती, म्हणून मी त्या 3 मिरच्या घेतल्या आहेत अशा कट करून बारीक. आणि हिंग पावडर. ऑलरेडी आपण यामध्ये मीठ घातलं आहे. आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी, थोडंसं धना पावडर, थोडीशी हळद. सर्वप्रथम इथे मी पातेल्यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता घालून हे छान हलवून घेते. आणि नंतर त्याच्यामध्ये खोबरं आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. एखाद मिनिट हे परतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर घालून पुन्हा एकदा हे छान परतून घेते. नंतर शिजवलेली डाळ घालून घेते आणि कन्सिस्टन्सी प्रमाणे त्यामध्ये पाणीही घालून घेते आणि याला एकदा छान उकळी येऊन देते. आता इथे मी 5 ते 6 चपातीची कणिक मळून घेतली अशा पद्धतीने. आता इथे मी पोळपाटावर थोडंसं तेल घालून हे छान घोळसून घेते. अशा पद्धतीने छान अशी घोळसून घेतली. आता त्याचा एक उंडा बनवून त्याची गोल चपाती लाटून घेऊन त्याचे काप पाडून चकोल्या बनवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने एका चाकूच्या साह्याने किंवा फिरकीच्या चमच्याच्या साह्याने तुम्ही हे काप पाडून घेऊ शकता. आता इथे हे काप काढूनही घेतले आहेत आणि इथे वरणालाही उकळी आलेली आहे. आता ही छान उकळलं की त्याच्यामध्ये आपण हे काप केलेले तुकडे एक एक करून त्याच्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मंद आचेवर एक एक करून हे तुकडे याच्यामध्ये सोडायचे आहेत. इथे मी सगळ्या चपात्या लाटून घेऊन याच्यामध्ये हे काप करून सोडून घेतलं आहे. आता हे मंद आचेवर असंच 15 मिनिट शिजू द्यायचं. हे छान शिजलं की आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊ. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून
माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. आणि सोबत ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 15 मिनिटानंतर बऱ्यापैकी ह्या छान शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अप्रतिम दिसत आहेत. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे पहा, अप्रतिम दिसत आहेत आणि खायलाही रुचकर लागतात. नक्की ट्राय करून पहा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.